स्वराज विहारचा रहिवासी असून माझं नाव अंबादास नागनाथ सुरवसे आहे. आम्ही आत्ता माननीय महापौर साहेबांना एक निवेदन दिलं आहे की आदिला नदी हे नाव देण्यात आलेलं आहे. ते नाला असून तिथं आमचं सर 2 वर्षापूर्वी घेतलेला प्लॉट आहे. तेव्हा आम्ही थोडे थोडे पैसे साचून छोटे छोटे मुलं आहेत. आता हे सगळं आमचं जाणार म्हणल्यानंतर आम्हाला हे विचार करून आम्हाला हे सहन होत नाही आहे. आम्ही बँक लोन काढून घरातलं होतं ते तर नव्हतं सगळं विकून घर बांधलेलं आहे. आयुक्त साहेब आमचे म्हणतात ऐकून घेत नाही. इरिगेशन डिपार्टमेंटचं आहे काम, हे एकावर टोलवाटोलीचं काम चालू आहे. महापौर साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आयुक्त साहेबांना घेऊन येऊन आम्ही त्या ठिकाणी अजून एकदा सगळ्या नागरिकांचं समाधान करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही वास्तव्य सध्या तिथं राहता? मी सध्या 2022 पासून तिथं राहण्यास आहे. आता आज आयुक्तांनी काय म्हणणं ऐकून घेतलं का नाही? आयुक्त साहेब कोणाचं म्हणणं ऐकण्यास तयार नाही आहेत. इरिगेशन डिपार्टमेंटचं काम आहे, तुम्ही त्यांच्याकडे जावा असं त्यांचं म्हणणं आहे. महापौर साहेबांनी शब्द दिला आहे की मी आयुक्त साहेबांना आणि पर्यावरण पाटबंधारे विभागाच्या माणसांना घेऊन येऊन तिथं एकदा सर्वे करतो, परत एकदा तुम्हाला तुमच्या पाठीमागं मी आहे असं आश्वासन महापौर साहेबांनी दिलेलं आहे. तरी आम्हाला एवढीच मागणी आहे की ही नदी नसून नाला आहे आणि आमचं घर वाचवण्यात सगळ्यांनी सहकार्य करावे. माझं नाव राजेश बळगानुरे, मी राहणार वसंत विहार इथं आहे. सध्या महानगरपालिकेचे आयुक्त, प्रभारी जे आयुक्त आहेत सध्याचे, त्यांनी एक आदिलाचा राक्षस एक तिथे उभा करून सदरचे DP प्लॅनमध्ये 2043च्या DP प्लॅनमध्ये आदिला नाला म्हणून जे उल्लेख आहे, टोटल शासकीय 5 पुरावे असताना महापालिका आयुक्तांनी एक हट्ट धरला आहे की ते आदिला नदीच आहे म्हणून. आम्हाला एवढंच सांगायचं आहे या वृत्तपत्राच्या माध्यमातून, माझा जन्म सोलापुरात झाला आणि तो बाळे नाला म्हणून मी लहानपणापासून ते ओळखतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपले जे महानगरपालिका आहे तिथे आदिला नाला म्हणून त्याचे 5 पुरावे माझ्याकडे सध्या आता उपलब्ध आहेत. आणि आता आम्ही सगळे प्लॉटधारक एकत्र माननीय आयुक्त यांना भेटण्यासाठी गेलो होतो आणि त्यांना एक निवेदन दिलं की बाबा हे नदी नसून ही नाला आहे. आणि आता आयुक्तांचं असं म्हणणं आहे की ती नदी आहे. तर या निर्णयामुळे जवळजवळ 6000 कुटुंब रस्त्यावर येण्याचे चिन्ह निर्माण सध्या हे पालिका आयुक्त करत आहेत. प्रशासन कुठल्या बेसवर? हे बघा, गेल्या वर्षी महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस झालेला आहे. सोलापूरमध्ये 100 वर्षातनं पहिल्यांदा त्या नाल्यामधून पाणी बाहेर आलं आहे. का आलं पाणी बाहेर याची विचारणा आम्ही त्यांना केलो. हिप्परगा जो तलाव आहे त्याच्या बाजूला एक सांडपाण्याचा जो प्रवाह असतो, हिप्परगा जर पावसामुळे जर पूर्ण भरली, त्यातलं जो ओव्हरफ्लो झालेला बॅक वॉटर म्हणतात त्याला, जो पाणी येतो तो त्या नाल्याद्वारे पसरतो. ह्याचं कारणसुद्धा मी सांगतो. जर हिप्परग्याचं जर ते गाळ काढलेलं जर असलं असतं तर हे पाणी सोलापुरात आलेलं नसतं. आणि ह्याचं कारणसुद्धा हे जे आता नाल्याला जे पूर आलेलं आहे ह्याचं कारणसुद्धा हिप्परग्या पाण्यामुळंच हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा इतिहास म्हणजे सोलापुरात खूप कमी प्रमाणात पाऊस पडतो, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि याच्यामुळं जे तिथे रहिवासी प्लॉटधारक आहेत ते बांधकाम परमिशनसाठी आम्ही सादर केलं होतं. आणि त्यानंतरनं आम्हाला हे माहीत झालं की बाबा आदिला नदीचं नावाचं राक्षस आता उभा केलं आमच्यासमोर. आणि आम्ही या तुटपुंज पगारातून जिथं काही तिथे प्लॉट घेतलं आहे, बँकेनी सुद्धा, विशेष म्हणजे बँकेनी सुद्धा लोन मंजूर केलेलं आहे. लोन मंजूर का करतात की ज्या वेळेला प्रशासन तिथं रहिवासी झोन म्हणून डिक्लेअर केलेलं असतं
आणि जे DP प्लॅन जे सध्या आयुक्तांनी जे DP प्लॅन दिलेलं आहे ते फायनल लेआउट आहे. विशेष म्हणजे फायनल लेआउटला ह्यांनी नदी म्हणून पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार केलेला आहे, पण कुठल्या बेसवरती? ह्यांच्याकडे पुरावाच नाही आहे. नदी म्हणून जे काही पुरावे आहेत ते पुरावाच नाही आहे. आणि साहेब, एक सरकारी नियम आहे की ज्या वेळेला सतत जर पूर येत असेल, आपत्कालीन परिस्थिती येत असेल तर ह्या गोष्टी आम्ही मान्य करतो. पण हे शासकीय जर पुरावे माझ्याकडे आता सध्या हे उपलब्ध आहेत. आम्ही आता आयुक्तांना हे पुरावे सुद्धा दिलेले आहेत की तुमचे 5 पुरावे फायनल लेआउट असताना, सगळ्या गोष्टी फायनल असताना, आणि तुम्हाला इवन बांधकाम परमिशन पण दिलेत, काही घरं सुद्धा बांधलेले आहेत. किती रहिवासी राहतात साधारणतः तिथं एक 2,500 तर रहिवासी आहेत. आणि टोटल जे काही आता हे गोष्टी चाललेल्या आहेत, आणि तिथं माझ्या मते एक 6,000 कुटुंब आता सध्या तिथं वसलेलं आहे. प्रशासनाचे आम्ही तेच सांगतोय, आता जे निवेदन दिलं आहे त्या निवेदनासोबत आम्ही पुरावा सुद्धा जोडलेला आहे. 5 पुरावे आयुक्तांना आम्ही जोडलेलं आहे की बाबा हे नदी नाही आहे, हे नालाच आहे, बाळे नालाच आहे हा. आणि अनेक वेळा यांनी काय केले, ते अगोदरपासून जवळजवळ मला वाटतंय माझ्या इथं डॉक्युमेंटेशन नुसार ठीक आहे 20 आणि 43च्या DP प्लॅनमध्ये सुद्धा नालाच म्हणून आहे. विशेष म्हणजे, आणि सर्व गोष्टी नागरिकांच्या बाजूने असताना आणि हे सगळे गोष्टी चालू असताना आता यांनी हे जे चालवलं आहे घडामोडी, आदिल्याचा राक्षस जे उभा केलेला आहे, हे आमच्या जनतेसमोर खूप मोठा प्रश्न आहे. हा माझं नाव प्रसाद गोडसे, मी व्यंकटेश्वरा सिटीमधला प्लॉटधारक आहे. आणि आयुक्तांच्या आत्ताच्या भेटीमध्ये त्यांचा आम्हाला फक्त अहंकारपणा दिसला. आणि त्यांनी आम्हाला सामान्य नागरिक आमची समस्या मांडण्यासाठी तिथं गेल्यावर आम्हाला हाकलल्यासारखं बोलले. याचं पूर्ण सगळ्या नागरिकांना त्याचं वाईट वाटलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्यांचं जे स्वरूप होतं सांगायचं, डिझास्टर मॅनेजमेंटच्या कायद्याखाली ते जे बोलत होते की लोकांच्या घरामध्ये जर पाणी आलं तर काय करायचं. पण ह्यावर्षी एकही तिथं मृत्यू झालेला नाही आहे, जनावर वाहून गेलेलं नाही ना, कुणाचं घर वाहून गेलेलं नाही आहे. आणि ही परिस्थिती 100 वर्षातून येणारा एकदा पूर येऊन महानगरपालिकेचा हलगर्जीपणा असून तिथं अतिक्रमण न काढून, खोलीकरण न करून 100 वर्षातला पूर आला असून सुद्धा एकही मृत्यू झालेला नाही आहे ना. आयुक्त साहेबांना NDRFची टीम तिथं बोलवावं लागलेली आहे. आणि आम्ही जलसंपदाला जाऊन ज्यावेळेस माहिती घेतली, आता त्यांनी सगळं त्यांच्या कोर्टातला बॉल जलसंपदाच्या ह्याच्यामध्ये ढकललेला आहे. आम्ही जलसंपदाला ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या लाईन वापरायच्या का नाही हा पूर्णपणे महानगरपालिकेचा अधिकार आहे. आणि त्यांनी जर ते ठरवलं तर महानगरपालिका जनरल बॉडी मीटिंगमध्ये प्रस्ताव घेऊन ह्याला मान्यता देऊन लोकांच्या बांधकाम परमिशन आणि त्यांना ग्रांटेड करू शकतात. हे त्यांना अधिकार आहे, हे त्यांना माहीत आहे. पण त्यांनी केवळ आणि केवळ टोलवेबाजी करणं आणि लोकांकडे ढकलून देणं ह्या गोष्टी करतायत. आज आपण महापौरांना भेटलात, महापौरांचा सगळा फक्त टोलवाटोलवी होती, उडवाउडवी होती. माहीत नाही त्यांचा ह्याच्यामागं काय उद्देश आहे, की त्यांना नदी पाहिजे, त्यांच्या स्वतःचे 5 डॉक्युमेंट्स नाला आहे असं बोलत आहेत, तरी पण तिथं त्यांना नदीच हवी आहे. हे नदी करण्यामागं त्यांचा उद्देश काय? कारण पूर परिस्थिती होऊन सुद्धा एकाचाही मृत्यू झालेला नाही आहे, आणि तोही महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे. आता 6,000 कुटुंब 14 किलोमीटरचा त्याचा स्ट्रेच आहे नदीचा. त्याच्यामध्ये राईट आणि लेफ्ट साईडला 800 गट प्रभावित होणार आहेत आणि 8,000 कुटुंबावर ह्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट होणार आहे. आणि नदीकाठचे जे लेआउट आहे ते गुंठेवारी पद्धतीचे नाही आहेत, ते अंतिम लेआउट आहेत, ज्याला स्वतः महानगरपालिकेनेच परमिशन दिलेले आहे. आम्ही ही बाजू त्यांच्याकडे मांडण्यासाठी गेलो होतो, पण त्यांनी पूर्ण आम्हाला हकलून दिल्यासारखं केलेलं आहे. आता पुढची रणनीती मी तीव्र आंदोलन करण्याच्या विचारात आहे. काही जणांची परिस्थिती आहे की आत्महत्येस ते प्रवृत्त होऊ शकतील, कारण आयुष्यातनं उठणारी ही कहाणी झालेली आहे आमच्यासाठी. त्यामुळं खूप कठीण प्रसंग आहे आमच्यावर आज. खरं आयुक्तांनी डिझास्टर तयार केलेलं आहे, जे डिझास्टर मॅनेजमेंट ते पाण्यासाठी करतायत, पण आमच्या ह्या जीवनाशी डिझास्टर झालेलं आहे आता हे. आणि आपत्कालीन परिस्थिती ही आमच्या आयुष्याशी निर्माण झालेली आहे. हे महापालिकेने आणि आयुक्त साहेबांनी ह्याचा थोडासा माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार करून थोडा आमच्या बाजूनं पण विचार करावा, ही आम्ही त्यांना नम्र विनंती करतो. Like, subscribe, click on the bell.